प्रकल्प आहे जो आपण डच गव्हर्नमेंट म्हणजे नेदरलँड गव्हर्नमेंट आणि इंडियन गव्हर्नमेंट यांच्या सहकार्याने आपण हा इथे एस्टॅब्लिश केलेला आहे. मेन कंपोनंट किंवा आपण पाहतो की आता इंडियन ऍग्रिकल्चरचं जे काही आपलं जे काही सिनेरिओ आहे आणि सगळ्यात मोठं आता चॅलेंज आपल्या समोर आहे ते म्हणजे प्रोसेस किंवा म्हणजे की व्हॅल्यू चेन आपल्या व्हिजिटेबल्स किंवा फ्रूट क्रॉप असतील तर याची व्हॅल्यू चेन कशी किंवा सप्लाय चेन मॅनेजमेंट कसं केलं गेलं पाहिजे आणि सगळ्यात मोठं की यामध्ये चॅलेंजेस काय आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आता आपण पाहू शकतो की आता आपण या पीपीटी मध्ये म्हणजे आपलं जे लेक्चर आहे त्यात समजून घेणार आहोत की आता आपल्या सिनेरिओ काय आहे किंवा किती पर्सेंट मध्ये आपण लॉस करत आहोत, आपल्याला कुठे लक्ष देणं गरजेचं आहे, आपण काय कसं व्हॅल्यू एडिशन करू शकतो आपल्या व्हिजिटेबल्स मध्ये. तर यामध्ये आपण आता आपलं लेक्चर कम्प्लीट करणार आहोत. तर थोडक्यात मी ओळख करून सांगितलंय, आपण सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर व्हिजिटेबल्स मध्ये या दोन्ही सब्जेक्टवरती खूप मोठं काम करतोय आता सध्या. आणि येणाऱ्या काळात आपण पूर्ण व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट करून ती प्रत्येक एफपीओला किंवा प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपनीला असतील किंवा शेतकरी गट असतील तर त्यांना आपण त्याचं प्रशिक्षण आणि त्याचं एक्झिबिशन त्या गटामध्ये करणार आहोत. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. तर आपला पहिला टॉपिक असा आहे की पोस्ट हार्वेस्ट आणि रिडक्शन लॉसेस. म्हणजे यामध्ये आपल्याला काय पाहायचंय की पोस्ट हार्वेस्ट आणि ज्यावेळेस आपण पोस्ट आफ्टर हार्वेस्ट म्हणजे ज्यावेळेस एखादे फळ किंवा भाजीपाला आपण हार्वेस्ट केलेला असतो त्यानंतर त्याचे लॉसेस कसे कमी करायचे हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे किंवा ते लॉसेस किती प्रमाणात होते हे पण आपल्याला माहित करून घेणं गरजेचं आहे. तर आता आपण पाहू शकतो हे जस्ट एक रफली प्रॉब्लेम आपण शेअर करतोय तुमच्या समोर की आता सध्या इंडिया म्हणजे काय चॅलेंज आहे. आपण पाहतो की भाज्या ज्यावेळेस आपल्याकडं मंडीमध्ये एक्सेस माल होतो किंवा शेतकऱ्यांच्या ह्याच्यावरतीच बरेच वेळा आपण पाहतो की बांधावरती बराच माल फेकलेला असतो. मार्केट कमिटीज असतील किंवा मॉल्स असतील किंवा काही रिटेल लाईन्स असतील तर या ठिकाणी भरपूर ठिकाणी आपलं वेस्टेज हे भरपूर ठिकाणी जात असतं. रफली जर विचार केला तर 40% जेवढं काय आपलं फ्रूट प्रोड्यूस आहे तर म्हणजे की हे आपलं लॉसेस होतात. मग 40% कोणकोणत्या कंडिशन्सला लॉस होतात म्हणजे जेवढं आपण प्रोडक्शन करतो त्याच्यात 40% आपले लॉसेस आहेत. तर या लॉसेसमध्ये या सिनेरिओ मध्ये लक्षात येईल की जे प्रत्येक लेवलला म्हणजे प्रत्येक जो कंपोनंट आहे प्रत्येक जो घटक आहे तर त्या प्रत्येक घटकामध्ये किती प्रमाणात लॉसेस आहेत. म्हणजे उदाहरणार्थ विचार केला आपण कन्झम्पशन लेवलला किती लॉस होतोय. आता आपण जास्त फोकस फ्रुट्स अँड व्हिजिटेबल्स मध्ये करूया. आता फ्रुट्स व्हिजिटेबल्स मध्ये जर कॅल्क्युलेट केलं तर सगळ्यात मोठं आपल्याला माहिती आहे की 40 ते 45% आपला लॉस आहे. आता सगळ्यात जास्त लॉस कुठं होतोय आपला तर ते पाहिलं आपलं तर आपल्याला लक्षात येईल की जसं की आता ऍग्रिकल्चर लेवलला त्यांनी दाखवलेलं आहे साधारणतः 12 ते 13% आपला लॉस होतोय. अग्रिकल्चर लेवलला म्हणजे काय करू शकतो की जे हे फील्ड लेवलला कसे लॉसेस होतात. फील्ड लेवलला आपलं प्लॅनिंग चुकतंय का, सीझन चुकतोय का किंवा एक्सेस प्रोडक्शन होतंय का किंवा काही इन्फेस्टेड फ्रुट्स आणि व्हिजिटेबल्स आपण हार्वेस्ट करतो का या गोष्टीमधून आपण किती प्रमाणात साधारणतः 12 ते 13% लॉस करतोय. त्यानंतर ज्यावेळेस आपण पोस्ट हार्वेस्ट करतो पोस्ट हार्वेस्ट मध्ये साधारणतः त्याचं प्रमाण अजून 5 ते 60% आहे. त्यानंतर प्रोसेसिंग मध्ये सुद्धा आपल्या लॉसेसचं प्रमाण आहे. डिस्ट्रीब्युशन म्हणजे जे सप्लाय चेन होते आपली म्हणजे फील्ड टू पॅक हाऊस या साखळीमध्ये सुद्धा आपलं प्रॉडक्टचा लॉस होतो. आणि एंड लेवलला म्हणजे ज्यावेळेस आपण आपला माल विकतो त्यावेळेस कंझ्युमर लेवलला ज्यावेळेस तो माल जातो त्यावेळेस ते कंझ्युमर प्रत्येक फॅमिलीमध्ये ज्यावेळेस तो माल आपला पर्टिक्युलर प्रॉडक्ट गेलेला असतो तिथे सुद्धा तो लॉस काउंट केलेला आहे आणि तिथे सुद्धा साधारणतः 7 ते 8% लॉस आहे. मग असा सगळा जर गृहीत लॉस धरला तर साधारणतः तो 40% लॉस आहे. आता आपण लक्षात घेऊया की आपला हा जो हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे आपण जर विचार केला तर फार्म मध्ये किंवा आपण जे ट्रान्सपोर्ट मध्ये विचार केला किंवा बिझनेस आपल्या कंझ्युमर लेवलला विचार केला तर तिथं कशा पद्धतीने हा लॉस होतोय. म्हणजे आता फार्म लेवलचा आपण विचार करतो की पहिल्यांदा आपल्याकडं आपल्या फार्मर्सकडं सगळ्यात महत्वाचं आहे की शेड्यूल हे असणं गरजेचं आहे. म्हणजेच की क्रॉपिंग पॅटर्न ज्याला आपण संबोधलं जातं तर आपण क्रॉपिंग पॅटर्न ठेवतो का, क्रॉपिंग पॅटर्न आपल्याकडे आहे का प्रॉपरली. समजा समरमध्ये कोणतं पीक लावायचं किंवा लोकेशन वाईज क्रॉपिंग पॅटर्न डिफाईन केलेलं आहे का तर नाहीये. मग यामुळे आपलं काय होतंय की प्रॉपर नियोजन होत नाहीये. आपल्याला बऱ्याच वेळा आपण पाहतो की आपला माल रेडी आहे म्हणजे शेतकऱ्यांचे पर्टिक्युलर टोमॅटो असतील किंवा कुठल्या व्हिजिटेबल्स असतील हे प्रोडक्ट मार्केटला सेल करण्यासाठी रेडी आहेत बट ड्यू टू द लेबर प्रॉब्लेम किंवा अजून काही नॅचरल कॅलॅमिटीज असतात याच्यामुळे आपण तो माल हार्वेस्ट करू शकत नाही. आपण बऱ्याच वेळा पुअर फार्म प्रॅक्टिसेस म्हणजे जसं की आता हार्वेस्टिंग करताना कसं हार्वेस्टिंग केलं पाहिजे त्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की त्याची जी स्टॉल म्हणजे देठ असतो तर देठापासून व्यवस्थित आपण कट करत नाही त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा आपण लॉस पाहायला मिळतो. आपल्याला बऱ्याच वेळा हार्वेस्ट करून ठेवतो पण डिमांड नसते तरी पण आपला लॉस होतो.
मग असे काही क्रायटेरिया, असे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत की या पॉइंट्सवर आपल्याला लक्ष देऊन आपल्याला तो लॉस कमी करणं गरजेचं आहे. यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की ज्यावेळेस आपण हे हँडलिंग म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ट्रान्सपोर्टमध्ये आपला माल जातो, त्यावेळेस बऱ्याच वेळा आपण विचार करतो की आपण एकदा भरून दिला म्हणजे फार्मवरून माल गेला की आपली जबाबदारी संपली, असं नाहीये. पण ज्या ट्रान्सपोर्ट गाडीमध्ये आपण माल देतो तिथे प्रॉपर हँडलिंग होतंय का, आपण व्यवस्थित माल पॅकेजिंग करून दिला होता का. बऱ्याच वेळा आपण जसं की पाहतो की आता पहा की आपण हे व्हॅल्यू चेनचा जो विचार करतो तर व्हॅल्यू चेन आपण स्पेशली एक्झॉट फार्मर्स ग्रो करतात, म्हणजे टोमॅटो, चिली किंवा कॅप्सिकम आहे किंवा काही लिपी एक्झॉटिक व्हेजिटेबल्स आहेत, आपल्या लिपी इंडियन व्हेजिटेबल्स आहेत, जसं की मेथी, कोथिंबीर आहे, तसंच आपल्याकडे पालक आहे, त्यानंतर आपल्याकडे टोमॅटो आहेत, मिरची आहे, बेल पेपर आहे, टोमॅटो, चेरी टोमॅटोज असतात. अशा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक फार्मर्सकडे वेगवेगळे व्हरायटीज असतात. आणि या अशा वेळेस आपण प्रत्येक प्रॉडक्टचं पॅकेजिंग वरती भर देतो का, मग कोरोगेटेड बॉक्सेस वापरणं गरजेचं आहे का, कोरोगेटेड बॉक्सेस वापरणं फायद्याचं ठरेल का, या गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. हँडलिंग प्रॉपर असणं गरजेचं आहे. डिमांड जे आपण हार्वेस्ट करतो एक्झॅक्टली, म्हणजे की बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या सप्लाय आणि डिमांड यामध्ये खूप मोठा गॅप राहतो, तर ते आपण कसं कम्प्लीट करू शकतो. त्यानंतर आपल्याला काही ऍक्सिडेंटल तर तेच आहेच. आणि सगळ्यात महत्वाचं पुअर स्टोरेज. आपल्याकडे स्टोरेज कॅपॅसिटी जी आहे, एक्झाम्पल की जसं फील्ड लेवलला आपण स्टोअर करू शकत नाहीये, फील्ड लेवलला स्टोरेज जिथं आपण माल पाठवणार आहे तर त्या व्यापाऱ्यांकडे किंवा त्या रिटेल लाईनकडे पर्टिक्युलर व्यवस्थित स्टोरेज आहे का, ज्यामध्ये टेम्परेचर असेल, ह्युमिडिटी असेल किंवा लाईट असेल, या 3 गोष्टी खूप मॅटर करतात, त्या मेंटेन केलेल्या आहेत. या गोष्टी पाहण्याचं गरजेचं आहे. यानंतर आपण सगळ्यात महत्वाचं पाहू शकतो की बिझनेस म्हणजे ज्यावेळेस काय होतं की बल्क कंझ्युमर लेवल आपण काय विचार करतो की बाय बल्क कंझ्युम लेस, म्हणजे जास्त प्रमाणात खरेदी केलं जातं पण कंझ्युमरची जी काही ऍबिलिटी असते खाण्याची तर ती कमी असते. बऱ्याच वेळा ग्रेडिंग जे असतं ते प्रॉपर नसतं झालं, आणि तिथं पण पुअर स्टोरेज म्हणजे एंड कंझ्युमर लेवलला सुद्धा स्टोरेजची व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे आपण लॉसेसला सामोरं जातो. यानंतर आपण विचार करू शकतो की आपल्याला काय केलं गेलं पाहिजे, की हे कसं कमी करू शकतो, तर प्रॉपर मग क्रॉप प्लॅनिंग मध्ये आपण काय करतो, काय विचार केला गेला पाहिजे क्रॉप प्लॅनिंग मध्ये, तर आपल्याला चॉईस ऑफ क्रॉप खूप महत्वाचे, की यामध्ये पर्टिक्युलर सीझनसाठी जसं की आता समर आहे, विंटर आहे, यानंतर आपल्याकडे रेनी सीझन आहे, या 3 सीझन्स मध्ये कोणतं क्रॉप घेतलं पाहिजे किंवा कशाची डिमांड असू शकते, आणि पर्टिक्युलर व्हरायटी जर क्रॉप सिलेक्ट केला, आता एक्झाम्पल की आपण कॅप्सिकम लागवड करतोय तर त्यामध्ये जी शेल्फ लाईफ जास्त असणारी व्हरायटी कोणती आहे हे पण पाहणं गरजेचं आहे. तर तो पेरिकार्प असतो तर तो कसा आहे, सॉफ्ट आहे का, थोडा हेवी आहे किंवा जाड आहे, किंवा त्याची मिडरीप कशा आहेत, तर ते किती दिवस टिकू शकतं, या बेसिक गोष्टी पाहणं आपल्याला खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपण हे लॉसेस अवॉइड करू शकतो. आपल्याला सीझनल प्लॅनिंग करायचं आहे, आपल्याला पिरियड ऑफ प्रोडक्शन खूप महत्वाचं आहे. जसं की आपण म्हणतो की पर्टिक्युलर क्रॉपचा एक हार्वेस्टिंग विंडो असतो. जसं की टोमॅटो आपण लागवड केल्यानंतर 50 दिवसानंतर आपण एक्सपेक्ट करतो, 55 किंवा 60 दिवसानंतर आपल्याला एक्सपेक्ट असतं की प्रोडक्शन स्टार्ट होईल, आणि तिथून पुढे साधारणतः 60 दिवस. तर हे या 60 दिवसाचा पिरियड आहे तर तो आपण कॅच करू शकतो का, किंवा 60 दिवसात आपण जास्तीत जास्त प्रोडक्शन घेऊ शकतो का, हे पाहणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अँड प्राइस फॉर सेल मॅनेजमेंट, म्हणजे कॉस्ट किती आहे, प्रोडक्शनची कॉस्ट किती आहे, आणि सगळ्यात महत्वाचा विचार केला जातो की आपण कॉस्ट ज्या आहेत म्हणजे इन्कर्ड होतात कॉस्ट ड्युरिंग द प्रोडक्शन टाइम, तर या कॉस्टचा आपण विचार करतो का. जसं की आता एक्झाम्पल की आपण विचार केला की टोमॅटो लागवड करायची, पण टोमॅटोसाठी किंवा फ्रूट क्रॉप मध्ये मँगो लागवड करायची, तर मँगो लागवड करत असताना आपण पर्टिक्युलर एक सीझनसाठी त्या प्रोडक्टवरती किती कॉस्ट येईल, एक्झाम्पल पर केजी. समजा आता विचार करतो आम्ही भाजीपाल्यामध्ये काम करताना आम्ही लक्षात घेतो की कॅप्सिकमची कॉस्ट किती असावी. आता बेल पेपरमध्ये कॅल्क्युलेशन करायचं झालं तर 25 रुपये ते 30 रुपयेपर्यंत पर केजी कॉस्ट येते, ही जो आपल्याला खर्च आहे. आणि तिथून पुढे आपण किती एक्सपेक्ट करू शकतो, आणि खर्च किती करायचा, म्हणजे 50 रुपये आपल्याला मिळणार असतील तर 50 रुपये खर्च करून चालणार नाही. मग कॉस्ट कुठं रिडक्ट करू शकतो, कॉस्ट कुठे कमी करू शकतो, हे पाहणं आपल्याला गरजेचं असतं. यानंतर आपण विचार करतो की प्री हार्वेस्टिंग, म्हणजे ज्यावेळेस आपण आता हे ज्यावेळेस हार्वेस्टिंगला येत असतं आपलं पर्टिक्युलर क्रॉप, त्यावेळेस हार्वेस्टिंगच्या पिरियडमध्ये आपल्याला हे पाहणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा आपण पाहतो की टोमॅटो असेल, स्पेशली टोमॅटोमध्ये खूप काळजी घ्यायची असते, ब्रोकोलीमध्ये काळजी घ्यायची आहे, आपल्या जे काही इंडियन चिलीज आहेत, तर यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा आपण पाहतो की आपण हार्वेस्टिंग करतो पण डिले हार्वेस्टिंग झालेलं असतं, काही चिली मॅच्युअर्ड झालेले असतात, आणि ग्रीन आणि रेड असं मिक्स करून आपण मार्केटला पाठवत असतो. मग या सेपरेट होणं खूप गरजेचं असतं. कलर डिस्कलरेशन ह्या गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या असतात.
बऱ्याच वेळा आपण ब्रोकोली तर एक्सपिरियन्स कुणाला असेल तर तुमच्या लक्षात येईल, ब्रोकोली आपण विदाउट स्प्राउट म्हणजे ब्रोकोलीचे जे बर्ड्स असतात ते स्प्राउट नाही झालेले पाहिजे. आणि जर ते स्प्राउट झाले किंवा ब्राऊन झाले तर ते मार्केटमध्ये चालत नाही. फार्मर्स जे असतो आपण तर आपण काय करतो, विदाउट स्प्राउट होण्याच्या अगोदर ते पॅकिंग करत असतो बॉक्समध्ये. बट ज्यावेळेस आपला माल मार्केटमध्ये जातो त्यावेळेस जर प्रॉपर पॅकेजिंग नसेल आपलं व्यवस्थित केलेलं तर त्या रात्रीलाच तिथे स्प्राउट तयार होतात, म्हणजे फ्लावरिंग होतं. आणि ते फ्लावरिंग झालेलं बर्ड्स किंवा ते फ्लावरिंग झालेला कर्ड जो असतो ब्रोकोलीचा तो मार्केटमध्ये चालत नाहीये. मग अशा वेळेस आपल्याला प्री हार्वेस्टिंग, मग हार्वेस्टिंग कधी करायचं, 2 दिवस अगोदर करू शकतो का? डेज ऑफ हार्वेस्टिंग पर्टिक्युलर टोमॅटोसाठी एक्झॅक्ट आपल्याला माहित पाहिजे की किती दिवसांनी टोमॅटो हार्वेस्टिंगला येतं, कोणता कलर. जसं की आपण विचार करतो की पुणे मार्केट आहे, मुंबई मार्केट आहे, हैदराबाद आहे, दिल्ली आहे, बँगलोर आहे. तर या मार्केटसाठी रिक्वायरमेंट काय आहे, म्हणजेच की समजा एक्झाम्पल आता टोमॅटोमध्ये खूप मोठा सेन्सिटिव्ह आहे. टोमॅटो मुंबई मार्केटला जायचं असेल तर पूर्ण रेड कलरचं लागतं. हेच टोमॅटो पुणे मार्केटला रेड कलरचं चालत नाही. किंवा हेच मार्केटला जर आपण व्यापारीचे बांधावरती येतात गेला त्यांना ते पूर्ण लाल झालेले टोमॅटो चालत नाही. मग प्रत्येक मार्केटनुसार प्रत्येक ट्रेडरनुसार आपल्याला त्या पर्टिक्युलर सायन्स लक्षात घेऊन मार्केट करणं किंवा हार्वेस्ट करणं गरजेचं असतं. तर या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कलर आहे, त्यातला टेक्स्चर आहे, त्याचा ब्रिक्स सगळ्यात महत्वाचा असतो. आता एक्झाम्पल फ्रूट क्रॉप. आता फ्रूट क्रॉप मध्ये सांगायचं झालं तर जसं की आपण मस्क मेलॉनचा विचार करूया. आता मस्क मेलॉन म्हणजे काय, खरबूज. तर खरबुजामध्ये ब्रिक्स साधारणतः 14च्या वरती असावी. आता आम्ही ज्यावेळेस मागच्या वेळेस खरबुजाचा प्रयत्न पॉलीहाऊसमध्ये केला होता त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की जर आपली ब्रिक्स खरबुजाची ब्रिक्स 12 ते 13च्या वरती असेल तर आपल्याला रिलायन्स सारखा मॉल असेल किंवा काही रिटेल लाईन्स आहेत तर ते प्रति किलो साधारणतः 80 रुपयापेक्षा जास्त भाव देतात. आणि हा ब्रिक्स ते चेक करून घेतात सुरुवातीला प्लॉटचे आणि नंतरच तो प्लॉट त्यांचा सेलसाठी ते उचलतात. मग अशा वेळेस आपण आपला ब्रिक्स कसा वाढवू शकतो किंवा ब्रिक्स हार्वेस्ट करताना किती असावा, म्हणजे जर समजा ब्रिक्स साधारणतः तुमचा 8 असेल तर हार्वेस्ट करून चालणार नाही. ब्रिक्स ज्यावेळेस तुमचा 10-11च्या वरती जाईल त्यावेळेसच तुम्हाला ते हार्वेस्ट करावं लागेल, तरच आपण मार्केटमध्ये चांगले रेट घेऊ शकतो. इथिलीन कॉन्सन्ट्रेशन, बऱ्याच वेळा काय होतं की आता मार्केटमध्ये जो विचार केला की बऱ्याच असे असतात की इथिलीन रिलीज करतात, म्हणजे गॅस असतो इथिलीन गॅस, तो जर तो जास्त रिलीज झाला तर तो काय होतं की फास्ट, म्हणजे ते फास्ट रायपनिंग प्रोसेस जे म्हणतो तर ते लगेच चालू होते. मग अशा वेळेस आपल्याला त्या पर्टिक्युलर बॉक्समध्ये पर्टिक्युलर क्रेट्समध्ये इथिलीन ऍब्झॉर्बर टाकू शकतो का, इथिलीन ऍब्झॉर्बर ठेवू शकतो का, जे एक्सेस गॅस असेल तो ते लगेच ऍब्झॉर्ब करतील आणि आपलं जे काही त्या बॉक्सचं आतमधलं क्लायमेट असेल ते मेंटेन होईल, जेणेकरून रायपनिंग होणार नाहीये. तर याची आपण काळजी घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण हे काळजी घेतली तर आपल्याला लक्षात येईल. आता महत्वाचा विषय येतो की ग्रेडिंग आणि टेक्नॉलॉजी, म्हणजे ग्रेडिंग कशी करायची. आता शक्यतो आपण फार्म लेवलला मॅन्युअल ग्रेडिंग करत असतो. आपल्याकडे अजून तेवढी टेक्नॉलॉजी म्हणजे जर पाहिलं, आम्ही नेदरलँडमध्ये पाहिलं होतं की ते सेपरेटर्स असतात किंवा ग्रेडर्स असतात, जे मशीनच्या माध्यमातून सेन्सरच्या माध्यमातून ते ग्रेड्स पर्टिक्युलर साईज शेप कलर यानुसार ते ग्रेडिंग करत असतात. बट आपल्याकडे जे आहे आत्ताचं सध्याचं तर ते आपल्याला मॅन्युअली ग्रेडिंग करावं लागते. मग आपल्याकडे काही ग्रेडर्स म्हणजे जसं की कलर ग्रेडिंगचे काही चार्ट्स असतात, म्हणजे साईजचे काही चार्ट्स असतात, किंवा आपण ग्रेडिंग कोणत्या बेसवरती करतो, म्हणजे जसं की कलरच्या माध्यमातून करू शकतो. साईज किती आहे, म्हणजे पर्टिक्युलर टोमॅटोची साईज आहे किंवा मिरचीची साईज आहे, डायमीटर मोजला जातो. तर हे किती प्रमाणात आहे त्याच्यानुसार आपण ग्रेडिंग करत असतो. त्यानंतर आपण त्यामध्ये डिस्कलरेशन काय आहे का, समजा आता आपण विचार करतो की इथं मक्याचा कणीस आपण दाखवलेला आहे म्हणजे कॉप्स, तर त्या कॉप्स मध्ये आपण डिस्कलरेशन पाहतो, तर हे डिस्कलर कॉप चालतात का, मग यासाठी आपल्याला ते सेपरेट करावं लागतं. मग अशा प्रकारे आपल्याला ते आयडेंटिफाईड करावं लागतील आणि नंतरच मार्केटमध्ये पाठवावं लागतील. त्यानंतर काही रॉटन झालेले आहेत का, काही बुरशीजन्य रोग त्याच्यावरती पडलेले आहेत का, काही सडलेली फळं आहेत का, तर हे सुद्धा आपल्याला पाहून त्यामध्ये ग्रेडिंग करणं खूप गरजेचं असतं. ह्युमिड क्लायमेट असेल तर खूप मोठी काळजी घ्यावी लागते. ड्राय वेदर असेल तर आपल्याला शक्यतो जास्त अडचण येत नाहीये. बट आपण हार्वेस्टिंग केल्यानंतर जी प्रोसेस असते ती जर फॉलो केली, एक्झाम्पल की जसं आपण तुम्हाला समजा एक्सपोर्ट ऍक्टिव्हिटीमध्ये काम करायचं आहे. आता एक्सपोर्टमध्ये आम्ही पाहिलं की व्हेजिटेबल्स मध्ये चिली आहे, कॅप्सिकम आहे. आपल्या भारतातून सध्या आम्ही पाहतोय की, आणि आम्ही स्वतः एक्सपोर्ट करून पण ते फार्मर शेतकरी उत्पादक कंपनीला जोडून दिलं होतं. तर त्यामध्ये आम्ही पाहिलं की साधारणतः 12 ते 13 प्रकारच्या भाजीपाला हा आपला परदेशात जातो. यामध्ये सगळ्यात जास्त, आणि तो पण कुठे जातो तर जिथं खूप मोठं रेसिड्यूचं चॅलेंज आहे, जे रेसिड्यू केअरफुली हँडल करतात, केअरफुली पाहतात, अशा कंट्रीजमध्ये आपण 12 प्रकारचा भाजीपाला आपण आपल्या इंडियामधून पाठवत आहोत. तर अशामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल कोण प्ले करतं, तर जिथं आहे बेबी कॉर्न आहे, जिथं स्वीट कॉर्न आहे, त्यानंतर आपण पाहतो की चिलीज आहे, चिलीजमध्ये वेगवेगळे 6 ते 7 प्रकारच्या वेगवेगळ्या चिलीज आहेत
की ज्या आपल्याला मदत करतात या ह्याच्यामध्ये पाठवायसाठी 6 ते 7 प्रकारच्या वेगवेगळ्या. त्यानंतर आपल्याकडे काही कॅप्सिकम्स आहेत, त्यानंतर आपल्याकडे काही मटर मधले काही प्रोडक्ट्स आहेत, त्यानंतर पीज मधले काही प्रोडक्ट्स आपल्याकडे आहेत, त्यानंतर बिटर गोड आहे, त्यानंतर आपल्याकडे तोंडली आहेत, त्यानंतर ड्रमस्टिक आहे आपल्याकडे. तर असे 12 प्रकारच्या भाज्या आपण एक्सपोर्ट करू शकतो आणि त्यामध्ये जर आपण विचार केला तर 100% ग्रेडिंगला प्राधान्य दिलं जातं. मग ग्रेडिंग करत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, तर ग्रेडिंग करत असताना कलर, त्यानंतर त्याची साईज, त्याची लेंथ, त्यानंतर त्याचं इन्फेस्टेड फ्रुट्स आहेत का, इन्फेस्टेड मध्ये जर विचार केला तर काही चिलीमध्ये जर विचार केला तर थ्रिप्सने इन्फेक्शन झालेलं आहे का, थ्रिप्सचं इन्फेक्शन म्हणजे इन्सेक्टचं इन्फेक्शन आहे का, इन्सेक्टने बाईट केलेलं किंवा कॅटरपिलरने डंक केलेले काही फ्रुट्स किंवा व्हेजिटेबल्स त्यामध्ये आहेत का, हे पाहणं आपल्याला गरजेचं असतं. अशा प्रकारे आपण ग्रेडिंग करू शकतो. तर अशा प्रकारे जर आपण ग्रेडिंग केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे पुढे मटेरियल जे आहे आपलं ते चांगल्या प्रकारे जाऊ शकतं आणि आपल्याला चांगले रेट मिळू शकतात. आता ग्रेडिंग झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा रोल येतो पॅकेजिंग वरती. मग आपण पॅकेजिंग मध्ये जर विचार केला तर 2 प्रकारचे पॅकेजिंग मध्ये आपण बोलू शकतो. तर एक तर पहिलं तर प्रायमरी पॅकेजिंग आहे आणि दुसरं जे आहे ते सेकंडरी पॅकेजिंग आहे. आता प्रायमरी पॅकेजिंग गोष्ट विचार करतो, आपल्याकडे जे अवेलेबल काय असतं, आपल्याकडे लाल प्रकारच्या जे काय गोणीज असतात तर त्यामध्ये आपण माल. आता प्रायमरी पॅकेजिंग हे कुठे अप्लाय होतं, हे अप्लाय होतं आपल्या फील्ड लेवलला. फील्ड लेवलला आपल्याला ते पॅकेजिंग करून गरजेचं असतं. आता ज्यावेळेस आपण तुम्ही फोटोमध्ये पाहताय की इथे आपल्याकडे लाल रंगाच्या बोरी आहेत, पण सगळ्यात महत्वाचं पाहतो की त्या शेतकऱ्यांनी किंवा त्या फार्मरनी किती एक्सेस माल त्यामध्ये भरलेला आहे. अशा प्रकारे जर आपण आता याच बॅगवरती अजून एक बॅग टाकली तर ते काय होणार आहे, ब्रुजिंग होणार आहे. आणि हे ब्रुजिंग झालं तर ते काय होतं की फळे वरची खराब होतात, साधारणतः वरचा 2 ते 3 किलो माल जातो. दुसरी गोष्ट, आपण मटेरियल जे अपीअरन्स असतो कस्टमरला जे दाखवतो तो आपण चांगला दाखवू शकत नाही आणि आपल्याला त्यामुळे कमी रेट मिळतात. मग अशा वेळेस 5 किलोचे असतील तर त्या बॅगमध्ये आपल्याला वापर करायचा आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला कॅरेटचा वापर करता येतोय का ते पाहणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, आपल्याला पॉलिथिनच्या ज्या बॅग्स आहेत की ज्या आपल्याला आपण वापरू शकतो आणि चांगल्या असतात की ज्यांना व्हेंटिलेशन वगैरे चांगलं आहे, अशा बॅग्स मध्ये आपण पॅकिंग करून आपण तो मार्केटपर्यंत पाठवू शकतो. आणि चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कोरोगेटेड बॉक्स आपल्याकडे आहेत का उपलब्ध. मग कोरोगेटेड बॉक्स असतील तर साधारणतः जर कॅप्सिकम असेल तर 100% कोरोगेटेड बॉक्सला प्रेफरन्स दिला पाहिजे, जेणेकरून मटेरियल जे जाणार आहे आपलं ते व्यवस्थित जाईल, कस्टमर आपल्याला 2 रुपये एक्स्ट्राचे दिले. अशा प्रकारे आपण प्रायमरी पॅकेजिंग वरती भर दिला पाहिजे. त्यानंतर सेकंडरी पॅकेजिंग मध्ये जो रोल येतो तो येतो एखाद्या कॉर्पोरेट कंपनीचा. जर आपल्याला शेतकरी उत्पादक आपण कंपनी असाल आणि आपल्याला एक्सपोर्ट करायचं असेल तर आपल्याला या सेकंडरी पॅकेजिंग वरती सुद्धा भर द्यावा लागेल. मग सेकंडरी पॅकेजिंग मध्ये काय असतात की स्मॉल पनेट्स म्हणजे जे छोटे पनेट्स असतात त्याचा वापर आपल्याला करावा लागेल. पॉलिथिन्स असतात वरून, त्यानंतर आपल्याला काही जे इथिलीन ऍब्झॉर्बर जे गॅस असतात इथिलीन ऍब्झॉर्बर्स असतात त्याचा पण आपल्याला वापर करावा लागेल. ते सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला काही विशिष्ट प्रकारचे आपण ज्याला म्हणतो की स्मॉल पनेट्सचेच एक प्रकार असतात, म्हणजे पनेट्स मध्ये पण प्लास्टिक पनेट्स असतात, त्यानंतर आपल्याला वुडनचे काही पनेट्स असतात. तर यामध्ये आपल्याला जर आपण पॅकेजिंग करू शकलो आणि त्याचं जे काउंट्स आहे म्हणजे 250 ग्रॅम पासून 100 ग्रॅम पासून किंवा आपल्याला 1 किलो पर्यंत आपण यामध्ये पॅक करू शकतो. आता या सेकंडरी पॅकेजिंग मध्ये तुम्ही पाहू शकता आपण यामध्ये मिरचीचा वापर केलेला आहे, आपण भेंडीचा वापर केलेला आहे, यामध्ये आपण बेल पेपरचा वापर केलेला आहे, यामध्ये आपण मँगोचा वापर केलेला आहे, यामध्ये आपण ऑरेंज म्हणजे संत्रा सुद्धा ठेवलेला आहे, यामध्ये आपण विविध प्रकारचं जे कॉम्बो पॅकिंग आहे, कॉम्बो पॅकिंगचं तुम्ही उदाहरण तुम्हाला दाखवलेलं आहे, जे की आपण सॅलेड्स म्हणून वापरलं जातं डायरेक्टली. तर ते प्रोसेस प्रोडक्ट आहे हा थोडक्यात. तर त्यामध्ये आपण काही गाजर असेल किंवा काही स्ट्रॉबेरीज आहेत किंवा काही आपण कुकुंबर्स म्हणतो, बिटर गोड आहेत, अशा विविध प्रकारच्या काही कॅप्सिकम्स आहेत, चेरी टोमॅटोज आहेत. तर आपण या पद्धतीने आपण पॅक करून आपण मार्केटला पाठवू शकतो. आता आपल्या कंडिशन्स आपण जे पाहतो की आपल्याला माहित आहे की सगळ्यांना की आपल्या इथे जे पाहतो की कोरोगेटेड बॉक्स आहेत, जे की आपण मंडीज आहेत, म्हणजे मंडीज मध्ये जर तो विचार केला तर आपण काय करतो, तुमच्या आपल्या जे लेफ्ट साईडला जी मंडी आहे तर ती जे बाहेरचं म्हणजे कंट्रीज मधलं बाहेरच्या नेदरलँड वगैरे या शहरासारख्या ठिकाणी कसं प्रेझेंट केलं जातं मंडीचं आणि आपल्या मंडीमध्ये कसं प्रेझेंट केलं जातं किंवा आपण पॅकेजिंग कशा प्रकारे करतो याचं उदाहरण आपण दाखवलेलं आहे. आता आपण तुम्ही पाहू शकता की कॅप्सिकम जे पॅक केलेलं आहे तर ते थर्मोकोलच्या बॉक्समध्ये पॅक केलेले, बट जे एक्सेस म्हणजे ओव्हर जे पॅकिंग केलेलं आहे तर ते खूप घातक आहे. यामध्ये जे वरच्या जे एकावरती एक ठेवलेलं आहे आणि ते एक्सेस पॅक बॉक्समध्ये पॅक केलेलं आहे. यामध्ये काय होऊ शकतं की
वरचे जे फ्रुट्स आहेत तर त्याला ब्रुझिंग म्हणजे त्याला त्या वरच्या बॉक्स स्पर्श झाल्यामुळे ते खराब होणार आहेत आणि जे कस्टमरने ज्यावेळेस ते ओपन करेल त्यावेळेस ती क्वालिटी डिटोरेट झालेली असेल आणि त्याच्यामुळे आपल्या मटेरियलची क्वालिटी खराब होईल. तर आपल्याला ती काळजी घेणं खूप गरजेचं आहे की पॅकेजिंग करता. आता आपण पाहू शकतो की क्लायमॅट्रिक आणि नॉन क्लायमॅट्रिक हे पण माहित असणं आपल्याला खूप गरजेचं आहे की आपण क्लायमॅट्रिक मध्ये विचार करतो पपया आहे, मँगो आहे, गावा आहे, फळांमध्ये आहे आणि भाजीपाल्यामध्ये टोमॅटो आहे की जे फ्रुट्स आपण म्हणजे जे हार्वेस्टिंगची जी लाईन असते तर ती कधी कसं असावं आणि विदाऊट म्हणजे जसं की आपण नॉन क्लायमॅट्रिक मध्ये कोणकोणते फ्रुट्स येतात तर ते पण आपण पाहू शकतो. यामध्ये आपल्याला वर्गीकरण करणं गरजेचं असतं की जसं की हार्वेस्ट करत असताना कोणते फ्रुट्स कधी हार्वेस्ट करायचे हे पण पाहणं गरजेचं असतं की यामध्ये आपल्याला लक्षात येईल की जसं की टोमॅटो आहे, त्यानंतर पपया आहे, म्हणजे 100% मॅच्युरिटी आल्यानंतर आपण क्लायमॅटिक फ्रूट हार्वेस्ट करू शकत नाहीये. अशाला क्लायमॅटिक फ्रूट म्हणतो की बिफोर रायपनिंग आपल्याला जसं की आपण म्हणतो की मँगो मध्ये एक डोळा पडला किंवा पपईमध्ये एक दोन डोळे पडले किंवा टोमॅटोमध्ये जस्ट रायपनिंग व्हायला लागले बिफोर रायपनिंग म्हणजे 70%च रायपन असतं त्यावेळेस आपण ते हार्वेस्ट करतो. आणि जे नॉन क्लायमॅट्रिक आहे ते 100% ज्यावेळेस त्यांची मॅच्युरिटी आलेली असते त्याच वेळेस आपल्याला ते हार्वेस्ट करावं लागतात, अदरवाईज ते पिकत नाहीत किंवा त्याची क्वालिटी खराब होते, डिटोरेट होते. अशा प्रकारच्या फळांना आपण नॉन क्लायमॅट्रिक फ्रुट्स म्हणतो. तर त्यामध्ये कॅप्सिकम आहे, चेरी आहे, कुकुंबर आहे, ग्रेप आहे, जिथं की 100% मॅच्युरिटी आपण असं ग्रेप कधीच बिफोर हार्वेस्टिंग बिफोर मॅच्युरिटीला काढू शकत नाही. तिथं 100% मॅच्युरिटी लागते त्याच वेळेस आपण ते हार्वेस्ट करू शकतो. त्यानंतर आता हे जे आपण पॅकेजिंग मटेरियल जे पाहतो आपण की जसं की आता बऱ्याच वेळा काय होतं की लिफी एक्झॉटिक्स किंवा लिफी व्हेजिटेबल्स असतात तिथं काय होतं की आपण जे पाठवल्यानंतर म्हणजे हार्वेस्ट केल्यानंतर काय होतं की त्याच्यामधला जो वॉटर लॉस असतो तो कंटिन्यू डिहायड्रेट म्हणजे कंटिन्यू तो वॉटर कंटिन्यू जे असतं ते वॉटर त्यामधलं जे मॉइश्चर कंटेंट असतं तर ते लॉस होत असतं. मग हे लॉस होत असताना मग आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला अशा प्रकारचं पॅकेजिंग मटेरियल चूज करायचंय की ज्यामध्ये आपण तो जो मॉइश्चर लॉस असतो किंवा त्यातलं जे पाणी उडून जाणार आहे तर ते थांबवलं जातं आणि मॉइश्चर लॉस आपण अवॉइड करू शकतो जेणेकरून त्याची शेल्फ लाईफ जी आहे किंवा त्याचा जो फ्रेशनेसपणा आहे तो टिकवू शकतो आपण. अशा प्रकारे आपण जे पॉलिथिन बॅग्स मार्केटमध्ये मिळतात आता त्या ज्या काही आहेत डिझाईन केली पण त्या वापरू शकतो. यामध्ये आपण लिफी व्हेजिटेबल्स ठेवू शकतो. यामध्ये आपण तुम्ही पाहू शकता की वेगवेगळे काही बोर्ड्स असतात म्हणजे काही जसं की आपण मगाशी पाहिलं होतं की लो वॉटर लॉस कंट्रोल ड्युरिंग डिस्ट्रीब्युशन म्हणजे लो टेम्परेचर पॅकेजिंग अप्रोप्रिएट आणि मिनिमम टाइम. तर त्यामध्ये आपण काही इथिलिनचे पॅड्स पण आपण ठेवू शकतो की जे इथिलिन गॅस जे आहे तो जसं की ट्रे आपण कॅरेट्स आहेत तर कॅरेटच्या खाली इथिलिन पॅड्स ठेवू शकतो आणि त्याच्यावरती आपले फ्रुट्स ठेवू शकतो जेणेकरून जो काही एक्सेस रिलीज गॅस आहे तर तो ऍक्सॉर्ब केला जाईल आणि तिथे जी काही मॅच्युरिटी असते फळांची तर ती मॅच्युरिटी डिले केली जाईल किंवा पोस्टपोन केली जाईल. अशा प्रकारे काळजी घेण्यासारखे जे काही आता मार्केटमध्ये उपलब्ध आहे साहित्य तर त्याचा वापर आपण केला गेला पाहिजे. आता आपण कोल्ड स्टोरेजचा ज्यावेळेस विचार करतो तर बऱ्याच वेळा आपण पाहतो की आपला भाजीपाला कोल्ड स्टोरेजमध्ये आपण ठेवू शकत नाही किंवा आपल्याकडे त्याची फॅसिलिटी नसते. पण प्रत्येक फार्मर्सने किंवा साधारणतः ग्रुप ऑफ फार्मर्सने जर एकत्र आलं आणि फील्ड लेवलला जर छोटे पॅक हाऊस उभारणी केली तर आपण ह्या गोष्टी नक्कीच अचीव करू शकतो आणि त्याची क्वालिटी चांगली ठेवू शकतो. आता आपण पाहतो की जसं की आता एक्झाम्पल देतो की आपल्याकडे ड्रॅगन फ्रूट हा खूप मोठा कन्सेप्ट आहे आणि ड्रॅगन फ्रूटचं आज जर कोल्ड स्टोरेजमध्ये जर तुम्ही पाहिलं तर साधारणतः 7 ते 8 डिग्रीला ड्रॅगन फ्रूट आपण जर ठेवलं आणि ते 7 ते 8 डिग्रीला आपण किमान 1 महिना ड्रॅगन फ्रूट ठेवू शकतो आणि ते साधारणतः ह्युमिडिटी जी आहे ते 70 ते 75% मेंटेन करू शकतो. आता तुम्ही पहा जर मार्केट आपल्याला कॅच करायचं असेल जसं की ड्रॅगन फ्रूटचा एकच सीझन असतो आणि त्या सीझनला पर्टिक्युलर ऑल लोकेशनचं ड्रॅगन फ्रूट मार्केटला येतं आणि एकाच वेळेस मटेरियल भरपूर आल्यामुळे काय होतं की व्यापारी जे असतात ते अगदी आपल्याला साधारणतः 30 रुपये 40 रुपयापर्यंतच रेट देऊ शकतात आणि हेच माल आपण फक्त एक साधारणतः 10 दिवसाचा जो गॅप असतो 10 दिवसानंतर मार्केटमध्ये आणलं कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून तर आपल्याला जवळजवळ 50%चा वाढीव रेट आपल्याला मिळू शकतो. म्हणजे डबल सुद्धा रेट आपल्याला मिळालेले आम्ही शेतकऱ्यांना पाहिलेले की फक्त 7 ते 8 दिवस आपण ते ड्रॅगन फ्रूट मार्केटला आणलं नाही, हार्वेस्ट केल्यानंतर ते कोल्ड स्टोरेजला ठेवलं आणि त्याच्यामुळे आपल्याला चांगला रेट मिळाला. तर अशा प्रकारे कोल्ड स्टोरेजचा आपण फायदा घेऊ शकतो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की याला आपल्याला कोल्ड चेन मेंटेनन्स किंवा कोल्ड चेन मॅनेजमेंट म्हणता येईल आणि कोल्ड चेनचा आपण वापर केला गेला पाहिजे. इथं तुम्ही पाहू शकता की 1 ते 4 डिग्रीच्या अंशमध्ये आपण कुठले कुठले फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स ठेवू शकतो. ब्रोकोली ठेवू शकतो 4 डिग्रीपर्यंत, ग्रेप्स ठेवू शकतो, लेट्यूस ठेवू शकतो. अशा प्रकारचे जे ऍपल्स आहेत तर ते ठेवू शकतो. साधारणतः 5 ते 9 डिग्रीपर्यंत आपण सगळ्या प्रकारचे पेपर्स म्हणजे जे काही कॅप्सिकम्स आहेत तर ते आपण ठेवू शकतो.
पोटॅटो ठेवू शकतो आपण त्यामध्ये, त्यानंतर कुकुंबर ठेवू शकतो, वांग्याचं काही वेग प्लांटचे काही वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, झुकिनी आहे, ॲव्होकाडो आहे, ते ठेवू. जे काही आपण म्हणतो की 10 डिग्री पेक्षा जास्त टेम्परेचर आहे त्यामध्ये आपण काय काय ठेवू शकतो, तिथे भोपळा ठेवू शकतो, टोमॅटो आहे, पपया आहे, मँगो आहे, बनाना आहे, स्वीट पोटॅटो आहे आणि आपलं पायनॅपल आहे. तर अशा प्रकारचे जे काही फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स आहेत तर या कोल्ड स्टोरच्या ज्या काही पर्टिक्युलर टेम्परेचरची जी रेंज आहे ही जर मेंटेन केली आपण तर आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला मार्केटमध्ये रेट मिळू शकतात. टोमॅटो आपण साधारणतः कमीत कमी 10 ते 15 दिवस एक्स्ट्रा ठेवू शकतो, जेणेकरून मार्केट जर पडलेलं असेल तर आपल्याला तो गॅप अचीव्ह करता येईल आणि अतिशय कमी खर्चात आपण हा प्रोडक्ट आपण ठेवू शकतो. जर आपल्या स्वतः बांधावरती जर काही छोटे स्टोरेज ओपन करता आले तसे ऑप्शन सुद्धा आहेत आपल्याकडे. काही सोलरचे स्टोरेज युनिट्स आपल्याला आता मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. असे भरपूर ऑप्शन्स आपल्याला ओपन आहेत आणि त्यामध्ये आपण या गोष्टी ठेवू शकतो. आता यामध्ये कुलिंगच्या काही मेथड्स आहेत, ज्या काही कुलिंगच्या मेथड्स आपण फॉलो करतो. हायड्रो कुलिंग आहे, आयसिंग आहे, प्रेशर एअर कुलिंग आहे, व्हॅक्युम कुलिंग आहे, त्यानंतर युऑपरेट कुलिंग आहे, रूम कुलिंग आहे. तर या पर्टिक्युलर वेगवेगळ्या मेथड्स आहेत की ज्या मेथडचा आपण यामध्ये वापर करू शकतो. यानंतर हे जे आपलं आहे तर हे आपण आता विचार केला की पोस्ट हार्वेस्ट, म्हणजे आपण या पोस्ट हार्वेस्ट वरती बोललेलो आहे. आता यानंतर आपण व्हॅल्यू ऍडिशन वरती बोलणार आहोत. तर व्हॅल्यू ऍडिशनचं माझं दुसरं प्रेझेंटेशन आहे, मी ते ओपन करत आहे. सर्वांना आवाज येतोय? हो येतो सर, येतो. येतोय ना? हो हो. जस्ट एक मिनिट, मी ते पीपीटी ओपन करतोय. दुसरी पीपीटी त्यातली प्रेझेंटेशन व्हॅल्यू चेंज आता आपण पाहतोय की आता आपल्याला व्हॅल्यू एडिशन वरती बोलायचंय, म्हणजे मूल्यवर्धित साखळी कशी आपण हे करू शकतो आणि त्यातील काही कशा प्रकारे आपण आपलं या गोष्टी समजून घेऊ शकतो आपण चांगल्या प्रकारे. आता आपल्याला सगळ्याला माहिती की सप्लाय चेन काय असते आणि व्हॅल्यू चेन काय असते. आज खूप मोठा कन्सेप्ट आहे की आपल्याला व्हॅल्यू चेन वरती काम करायचं. म्हणजे सप्लाय चेन मध्ये आपल्याला जास्त करून सगळ्यात महत्वाचं बेसिक पॉईंट आहे की आपल्याला जास्त करून आपला प्रोडक्शन वरती भर असतो. म्हणजे आपण प्रोडक्शन कसं जास्तीत जास्त येईल यावरती आपल्याला सगळ्यात महत्वाचं, यू सेल व्हॉट यू प्रोड्यूस, म्हणजे व्हॉट एव्हर युअर जे तुम्ही स्वतः प्रोड्यूस करताय किंवा तुमच्याकडे जे प्रोडक्शन आहे ते तुम्ही सेल करता, याला आपण सप्लाय चेन म्हणतो. आणि जे व्हॅल्यू चेन आहे ते मार्केटला काय गरज आहे, मार्केटची गरज ओळखून आपण ते प्रोडक्ट्स करतो आणि ते नंतर आपण प्रोड्यूस करतो आणि नंतर ते सेल करतो. तर अशा प्रकारे आपल्याला काम करायचं आहे. तिथे तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे रिटेलर्स आहेत, म्हणजे 2 ग्राफ्स दाखवलेले आहेत राईट आणि लेफ्टला. व्हॅल्यू चेनचा कन्सेप्ट कसा आहे आणि सप्लाय चेनचा कन्सेप्ट कसा आहे. म्हणजे की यामध्ये तुम्ही जर पाहिलंय की इनपुट सप्लायर्स आहेत, फार्मर्स आहेत, ट्रेडर्स आहेत, हे सगळे स्टेक होल्डर्स आहेत आपले या व्हॅल्यू चेनचे. तर या व्हॅल्यू चेन मध्ये कसं काम केलं जातं,
तर गॅप जो आहे तो खूप मोठा आहे सप्लाय चेन मध्ये, आणि व्हॅल्यू चेन मध्ये गॅप जो आहे तो गॅप नाही. गॅप प्रत्येक जण ओपन असतं प्रत्येकाला, प्रत्येक जण आपल्या वेगवेगळ्या कन्सेप्टनी काम करतो. फार्मर्ससाठी सगळे जे काही स्टेप्स असतात ते ओपन्स असतात. यामध्ये आपल्याला जे कन्सेप्ट जे आहेत, रिटेलर्स आहेत, इनपुट सप्लायर्स आहेत, फार्मर्स याला इंटरलिंक करून किंवा यांना एका ऑनबोर्ड घेऊन आपल्याला कशा प्रकारे काम करता येऊ शकतं हे खूप महत्वाचं आहे. फार्मर्स आहेत किंवा काही आता फार्मर्स आपण बघतो की काही शेतकरी जे उत्पादक कंपनीने खूप चांगल्या प्रकारे ग्रुप्स बनवलेले आहेत, आणि या ग्रुपच्या माध्यमातून ते रिटेलर म्हणजे सुरुवातीला सीड्स परचेस करण्यापासून ते अगदी मार्केटपर्यंत त्यांना ते पूर्ण लिंक झालेले आहेत त्या ग्रुपला. मग त्यामध्ये सगळे वेगवेगळ्या प्रकारचे इनपुट्स कंपनी त्यामध्ये पार्टिसिपेट्स होतात. काही मार्केट लिंकेजसाठी काही व्यापाऱ्यांचे बोर्ड्स आपण किंवा ट्रेडर्सचे असोसिएशन जे असतात, ट्रेडर्सला आपण ऑन बोर्ड घेतलेले आहे. काही रिटेल्स लाईन्स म्हणजे जसं की बिग बास्केट, रिलायन्स वगैरे त्यांना सुद्धा आपण ऑन बोर्ड घेतो. तर अशा प्रकारे आपल्याला व्हॅल्यू चेन मध्ये काम करायला खूप मोठा स्कोप आहे. यानंतर आपण पाहतो की कशा प्रकारे याचा विचार केला जाऊ शकतो. म्हणजेच की तुम्ही पाहू शकता की यामध्ये इनपुट सप्लायर म्हणजे जसं की आपण पाहतो की इनपुट सप्लायर्स जे असतात ते फार्मर्स त्यानंतर येतो आपण, नंतर त्यामध्ये ग्रेडिंग करतो, नंतर पॅक करतो. आपल्याकडे काही स्टोरर्स म्हणजे स्टोरेज रूम्स किंवा स्टोरेज आपल्याला होलसेल्स जे असतात, होलसेलर किंवा स्टोरर जे असतात ते त्यामध्ये महत्वाचा रोल प्ले करतात. त्यानंतर ट्रान्सपोर्ट वाले असतात, त्यानंतर रिटेलर आणि नंतर कंझ्युमर. तर ही आपली पूर्ण एक कन्सेप्ट आहे. तर ती कशा प्रकारे रन होते हे आपण पाहतो यामध्ये. पहिल्यांदा आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की म्हणजे की आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये उतरणार आहोत किंवा आपला एखादा प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करणार आहोत, त्यावेळेस आपल्याला लक्षात ठेवायचं की आपल्याला वेगळं काहीतरी तयार करायचं किंवा वेगळी व्हॅल्यू आपल्या प्रोडक्टची असली गेली पाहिजे. मग ही वेगळी व्हॅल्यू कशी तयार होऊ शकते, तर यासाठी आपण विचार करू शकतो की पहिल्यांदा आपल्याला कस्टमर आपला कोण आहे, म्हणजे आपल्याला कंझ्युमर कोण आहे, तर त्याला समजून घ्यायचंय. त्यानंतर त्याची जी रिक्वायरमेंट आहे तर ती आपल्याला डिलिव्हर करायची. ह्या तुम्ही ग्राफच्या माध्यमातून समजून घेऊ शकता. डिलिव्हर कस्टमर्स रिक्वायरमेंट्स, मग त्यामध्ये त्याला जी काही रिक्वायरमेंट्स त्यांची आहे तर ती आपल्याला फुलफिल करायची. आणि जे म्युच्युअल अंडरस्टँडिंग असतं किंवा ज्यांच्यामध्ये जे आपलं जे रेग्युलर कम्युनिकेशन होणार आहे, तर त्यामध्ये आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा एक बॉन्ड तयार करायचा आहे त्यांच्यासोबत. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की कंझ्युमर्स आणि आपलं जे काही आपण सप्लायर्स आहोत किंवा आपण प्रोडक्शन जे करणार आहोत, तर यामधून सगळ्याचं जर कम्युनिकेशन प्रॉपर असेल आणि यातून आपल्याला जे काही वेस्टेज प्रोडक्ट जाणार आहेत आपल्याला ते वेस्टेज कमी करायचं आहे, आणि एक आपल्या प्रोडक्टची वेगळी व्हॅल्यू तयार करून मार्केटमध्ये आपल्याला ती कस्टमर सोबत ठेवायची आहे किंवा कंझ्युमरची रिक्वायरमेंट फुलफिल करायची आहे. तर असे खूप मोठं स्ट्रक्चर आहे की यामध्ये आपण मोठं काम करू शकतो. मग आपल्याला माहित आहे की आपण कंझ्युमर्स कशा प्रकारचे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे कंझ्युमर हॅबिट्स असतात, कंझ्युमरची रिक्वायरमेंट खूप वेगवेगळी असते, कंझ्युमरच्या नीड्स वेगळे असतात, तर त्या समजून घेणं खूप गरजेचं असतं. त्यामध्ये आपण पाहतो की जसं की आता व्हिजिटेबल्स मार्केट करायचं असताना खूप अडचणी येतात, कारण लिपी पेरेशेबल नेचर असतं, कंझ्युमरची डिमांड वेगळी असते, आपण प्रोडक्शन केलेलं वेगळं असतं. कंझ्युमर म्हणतो की आम्हाला स्मॉल साईज मध्ये पाहिजेत, आपल्याकडे बिग साईज असतात किंवा बरं आपल्याकडे क्वांटम जास्त असतो, कंझ्युमरची रिक्वायरमेंट कमी असते. तर या सगळ्या गोष्टी ट्रेड करायचे आहे, तर आपल्याला त्याची व्हॅल्यू क्रिएट करायची आहे. तर व्हॅल्यू क्रिएट करत असताना समथिंग डिफरंट आपल्याला काहीतरी वेगळं घेऊन किंवा वेगळं आपल्याला त्याचं ऑब्जेक्टिव्ह ठेवून आपल्याला काम करावं लागेल, तरच आपण चांगल्या प्रकारे व्हॅल्यू चेनवरती काम करू शकतो. यानंतर आपल्याला जी काही रिक्वायरमेंट्स असतात तर त्या रिक्वायरमेंट्स कशा फुलफिल होतात, आपण जसं म्हणतो की कस्टमायझेशन कसं केलं गेलं पाहिजे. जसं की आता तुम्ही पाहतो की कांद्याची एक गोरी जी आहे तर ती विकणं सोपं आहे, की आपण साधारणतः पॅकेजिंग करून विकणं सोपं आहे. म्हणजे जसं की आपण 1 किलो किंवा 5 किलोचे पॅकेजिंग केले तर त्याला आपण एक वेगळ्या प्रकारची व्हॅल्यू देतोय, वेगळ्या प्रकारची व्हॅल्यू त्यामध्ये क्रिएट करतोय आणि ते नंतर आपण मार्केटमध्ये सेल करतोय. तर त्याला आपल्याला माहित आहे की साधारणतः 50 किलोची गोणी विकायला गेलो तर प्रति किलो किती रेट मिळतो, आणि 5 किलो किंवा 1 किलोची गोणी सेपरेट करून त्याला व्यवस्थित पॅकेजिंग करून जर विकलं तर त्याला किती रेट मिळतो. नक्कीच हा डिफरन्स असतो तो 2 ते 3 रुपयापेक्षा जास्त असतो, आणि तो आपल्याला अफोर्डेबल किंवा परवडेबल असतो. मग आपण अशा गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे का. यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी किंवा गट असतील तर नक्कीच हा व्हॅल्यू एडिशनचा विचार करू शकतात. आता इथं तुम्ही पाहू शकता की काही बघा जे काही बकेट्स ठेवलेले आहेत, म्हणजे छोट्या आपण पनेट्स टाईप असतात, प्लास्टिकच्या काही पाऊच आहेत, तर त्यामध्ये आपण कशा प्रकारे पॅकेजिंग करतो. मग काही पेपर्स आहेत ज्याला आपण म्हणतो की स्नॅक पेपर्स असतात किंवा स्नॅक कुकुंबर्स असतात. तर अशा प्रकारचे पेपर्स आपण किंवा आपल्या कॅप्सिकम्स आहेत किंवा काही आपले
वेगवेगळे इंडियन व्हेजिटेबल्स आपण ठेवू शकतो आणि अशा प्रकारे मार्केट त्याचं आपल्या रिटेल लाईनला करू शकतो किंवा मॉल्समध्ये अशा प्रकारे आपल्या विक्रीसाठी ठेवू शकतो. तर आपण याचा विचार करू शकतो का? हा ऑप्शन सुद्धा आपल्यासाठी ओपन आहे. आपल्याला सगळ्यात महत्वाचं की कंझ्युमरची गरज म्हणजे तसं की फ्रेश प्रोडक्ट पाहिजे, कोणती व्हरायटी पाहिजे. व्हरायटीमध्ये पण खूप मोठे ऑप्शन्स आहेत. मग व्हरायटी काय कलरची असावी, कशी असावी, किती शेल्फ लाईफ आहे त्याची, किंवा कधी व्हरायटी कंझ्युमरसाठी प्रेफरेबल आहे का, प्राइस किती असावी, सर्व्हिस कशी देऊ शकतो आपण, आणि फूड सेफ्टी. हा सगळ्यात महत्वाचं आहे फूड सेफ्टी. आता फूड सेफ्टीमध्ये आपण काय विचार करतो, म्हणजे ही सगळ्यात मोठी आता काळाची गरज बनली. आता सगळ्यांना माहित आहे की आपण कोरोनाच्या सिच्युएशन मधनं बाहेर पडत आहोत आणि या कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीमध्ये आपण पाहिलं आहे की कंझ्युमर काय प्रेफरन्स देतोय किंवा स्वतः आपण जर पाहतो की आपण खूप हेल्थ कॉशियस झालेलो आहे. मग यामध्ये आपण काय पाहिलं की जे आपल्याला रेसिड्यू फ्री प्रोडक्शन असेल किंवा जिथं ज्या प्रोडक्टचं सर्टिफिकेशन असेल किंवा सर्टिफाईड प्रोडक्ट्स असतील तर आपण त्याला जास्त प्रेफरन्स देणार आहोत. आणि येणाऱ्या काळात पुणे, मुंबई सारख्या शहरात जिथं काही शहर भाग आहे या ठिकाणी आपण याचं मार्केट खूप मोठ्या प्रमाणात करू शकतो. तर आपल्याला करायचं काय आहे की फूड सेफ्टी आपल्या प्रोडक्टसाठी फॉलो करायच्यात. यामध्ये आपण रेसिड्यू फ्रीचं ट्रेनिंग घेऊ शकतो. रेसिड्यू फ्री कसं उत्पन्न करायचं, रेसिड्यू फ्रीच्या काय नॉर्म्स असतात, कोणकोणता भाजीपाला आपण रेसिड्यू फ्री तयार करू शकतो, रेसिड्यू फ्रीच्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस काय असतात, त्याचे कोणकोणते केमिकल्स वापरतात, त्या प्रोड्यूस करण्यासाठी कोणकोणते केमिकल्स वापरले जातात, यामध्ये त्याचे प्रपोज पेस्टिसाइड युसेज कोणकोणते असतात, त्याचं शेड्यूल कसं असतं, या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करून ते ऍप्लिकेशन करू शकतो. आणि जर तुमच्याकडे रेसिड्यू फ्री असेल तर तुमच्याकडे एक सर्टिफाईड असतं, तुमच्याकडे ऑर्गॅनिक असेल तर प्रकारचे सर्टिफिकेशन जर असतील तर तुम्ही ते ग्लोबल गॅप साठी सुद्धा अप्लाय करू शकता. आणि जर तुम्ही तुमचा फार्म ग्लोबल गॅप केला तर तुम्ही 100% कॉन्फिडेंटली तुमच्या कंझ्युमरला सांगू शकता की हे प्रोडक्ट ग्लोबल गॅप सर्टिफाईड फार्म मधून आलेलं आहे आणि तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता. तुम्हाला 100% यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल आढळणार नाही. तर अशा या एवढ्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीवरती आपल्याला काम करावं लागेल तरच आपण चांगल्या प्रकारे आपल्या प्रोडक्टची व्हॅल्यू ही रेज करू शकतो किंवा वाढवू शकतो. आता रिलायबिलिटी खूप महत्वाची असते. मार्केटमध्ये आपण पाहतो की आपलं साधारणतः आपला भाजीपाला व्यापारी आपल्या सोबत कसे जोडले जातील किंवा मॉल्स असतील किंवा रिटेल लाईन्स असतील तर ते आपल्या सोबत कसे जोडले जातील, तर त्यांना कन्सिस्टन्सी किंवा रिलायबिलिटी लागते, त्यांना सर्टिफिकेट्स लागतात. कन्सिस्टन्सी रिलायबिलिटी म्हणजे काय की वर्षभर तुम्ही तो भाजीपाला पुरवू शकता का त्यांना, ही सगळ्यात मोठी गोष्ट असते. कारण तुम्ही जर तुमच्या प्रोडक्ट सीझन पुरता विचार करत असाल तर नंतर त्यांना तुमच्याशी ते कसे कनेक्ट राहू शकतात हा विचार आपण केला गेला पाहिजे. ज्यासाठी आपण वर्षभर त्यांना तो भाजीपाला कसा पुरवता येईल, तो क्वांटम मध्ये असेल किंवा कमी क्वांटिटीमध्ये असेल, या दोन्ही गोष्टीचा विचार करून तो आपण त्यांना पुरवला गेला पाहिजे, जेणेकरून ते आपले फिक्स कस्टमर होतील आणि आपण त्यांना वर्षभर तो भाजीपाला चांगल्या रेटमध्ये विकू शकतो. ही रिलायबिलिटी लागते, ही कन्सिस्टन्सी लागते. हे जर असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारे काम करता येतं. आता ग्लोबल हे आपण मगाशी पाहिलेलं आहे, हे व्हॅल्युएशन मध्ये दिलं होतं. क्रॉप प्लॅनिंग पण पाहिलेलं आहे, या पण आपण काही हार्वेस्टिंगच्या फोटोज आपण यामध्ये पाहिले होते. आता ऍडिंग व्हॅल्यू म्हणजे जसं की आपण आता पाहिलं होतं की जसं की आपण पाहतो की गव्हाचं, जर आपण गहू असतो म्हणजे गव्हाचे दाणे आपण विकायला गेलो किंवा गहू विकायला गेलो विदाउट प्रोसेस करताना फ्रेश गहू सीड्स विकायला गेलो तर आपल्याला किती व्हॅल्यू मिळते. आणि हेच जर आपण प्रोसेस करून त्याचं पीठ बनवलं, मॅन्युफॅक्चरिंग केलं, त्याला प्रोसेस केलं, मिल मधून काढलं तर आणि ते जर पॅक केलं तर आपल्याला किती प्रमाणात त्याची व्हॅल्यू ऍड होऊ शकते. आणि त्यानंतर आपण त्याचे बेकरीमध्ये ते जर दिलं तर त्याची व्हॅल्यू किती ऍड होते. तर अशा प्रकारच्या व्हॅल्यू चेनवरती आपल्याला काम करावं लागेल. प्रोसेस ऑफ चेंजिंग किंवा ट्रान्सफॉर्मिंग अ प्रोडक्ट फ्रॉम इट्स ओरिजिनल स्टेट टू अ मोर व्हॅल्युएबल स्टेट, म्हणजे एका स्टेट्स पासून म्हणजे त्याच्या एका जुन्या व्हॅल्यू पासून जे रफ फील्ड लेवलची व्हॅल्यू आहे त्याला जर आपण मॉडिफाईड करत गेलो तर अशा प्रत्येक प्रोडक्टमध्ये आपण व्हॅल्यू एडिशन करू शकतो. प्रत्येक रॉ प्रोडक्टचा एंड प्रोडक्ट काय आहे आणि त्याचा एंड प्रोडक्ट पर्यंत भर देऊन आपण काम करू शकतो आणि आपले चांगले रिटर्न्स आपल्याला मिळू शकतो. या पद्धतीने आपण जर काम केलं तर. ऍडिशनल अपॉर्च्युनिटी काय आहेत व्हॅल्यू एडिशनला, की अप्लाइंग बायोटेक्नॉलॉजी. आता बायोटेक्नॉलॉजीचे कन्सेप्ट भरपूर मार्केटमध्ये आलेले आहेत. यामध्ये काय अप्लाय करू शकतो, काय रिसर्च आहेत किंवा काय टेक्नॉलॉजी यामध्ये आहेत का, की यामध्ये समजा एक्झाम्पल की जसं की आपण बीटीचं उदाहरण देऊ शकतो किंवा ज्याला आपण बॅसिलस थ्रुइनडिजिनस म्हणू शकतो किंवा असे वेगवेगळे टेक्नॉलॉजी आहेत. इंजिनिअरिंग, फूड इंजिनिअरिंग आहेत, रॉ प्रोडक्ट टू कंझ्युमर फॉर्म म्हणजे रेडी टू ईट कसं करू शकतो आपण आणि कंझ्युमरला कसं देऊ शकतो, हा कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे. जसं की आपण रेडी टू ईट वरती काही काम करू शकतो का, किंवा सर्टिफिकेशन वरती खूप मोठं काम करणं गरजेचं आहे. जसं मी मगाशी बोललो की ग्लोबल गॅप हे सर्टिफिकेट्स असणं खूप गरजेचं आहे फार्मला, आणि ग्लोबल गॅप सर्टिफाईड फार्म असतील तर आपल्याला त्या गोष्टीमध्ये
म्हणजे आपल्याला कुठलाही प्रोडक्ट लॉन्च करायला आपल्याला अडचण येत नाहीये. ग्लोबल गॅप सर्टिफिकेशन असणं खूप गरजेचं आहे. ग्लोबल गॅप कसा मिळतो? सर्टिफिकेशन येणाऱ्या फ्युचरमध्ये जर आपल्याला ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स म्हणजे फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, तर सर्टिफिकेशन हा खूप महत्वाचा मॅटर करणार आहे. मग आपल्याकडे सर्टिफिकेशन आपण काढू शकतो का? ग्लोबल गॅपला आपण अप्लाय करू शकतो का? ग्लोबल गॅपचे ऑडिट्स कसे असतात? ग्लोबल गॅप तुमचं कशा प्रकारे तुम्हाला तुमच्या फॉर्मला सर्टिफाईड करतं? हे या सगळ्या बेसिक गोष्टी आपण पाहणं गरजेचं असतं. यामध्ये ग्लोबल गॅपचा असा अर्थ होतो की तुम्ही सगळ्या गोष्टी, सगळ्या प्रॅक्टिसेस, फार्म प्रॅक्टिसेस ह्या प्रॉपरली हँडल करत आहात. यामध्ये तुमच्याकडे लेबरचं नियोजन व्यवस्थित असतं. यामध्ये तुमचं फार्म क्लिनिंग असेल, फार्म सॅनिटायझेशन असेल, फार्म रेकॉर्ड्स असतं, कधी ते जाधव साहेब, आवाज आवाज नाही येत. जाधव साहेब, आवाज आवाज येत नाही. येस येस येस, आवाज येतोय आता? आता यायला यायला. हो, ठीक आहे. येस येस येस, ते डिस्कनेक्ट झाली होती मीटिंग. ओके, सो यामध्ये आपण पाहू शकतो की ग्लोबल गॅप आहे, फार्म सर्टिफिकेशन आहेत, यावरती कसा भर देऊ शकतो आणि आपल्या प्रोडक्टची व्हॅल्यू आपल्याकडे कोणतंही जरी साधारणतः एनपीओपीचं जरी सर्टिफिकेट आपल्याकडे असेल, म्हणजे ऑर्गॅनिकचं सर्टिफिकेट असेल, तरी सुद्धा आपण खूप मोठी व्हॅल्यू आपल्या प्रोडक्टमध्ये ऍड करू शकतो आणि आपण चांगल्या प्रकारे मार्केट कॅच करू शकतो. आता आपल्याकडे युरोप, युके साठीच ग्लोबल गॅपची रिक्वायरमेंट होती, पण इथून पुढे आपल्या इंडियन मार्केटसाठी ती ग्लोबल गॅपची रिक्वायरमेंट राहील, कारण आता त्याच्यावरती खूप मोठं काम चालू आहे. तर इंडियन मार्केटसाठी ज्यावेळेस आपला ग्लोबल गॅप सर्टिफिकेटची रिक्वायरमेंट राहील, त्यावेळेस आपण त्यामध्ये असणं खूप गरजेचं असावं. कारण जर आपल्याला ते माहित नसेल तर आपण ग्लोबल गॅप फॉर्म आपले सर्टिफाईड करू शकत नाही आणि आपल्याला ते मार्केटचं जी काही अपॉर्च्युनिटी असते, ज्या रेटची अपॉर्च्युनिटी असते, चांगले रेट्स मिळतील किंवा चांगला हाय व्हॅल्यू मार्केट मिळेल, तर ते आपल्याला मिळणार नाही. यासाठी आपण ते पाहून घेणं आणि ग्लोबल गॅप सर्टिफाईड करून घेणं खूप महत्वाचं असेल. प्रोसेसिंग हा पार्ट खूप महत्वाचा आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती की प्रोसेसिंग मध्ये जर विचार केला तर जे काही कॉर्न्स आहेत, तर ते कॉर्न्स मध्ये खूप मोठं आज फ्युचर आहे. कॉर्नचे पॉपकॉर्न असतील किंवा त्याचं स्वीट कॉर्न असेल, स्वीट कॉर्न जे फ्रोझन असेल, स्वीट कॉर्न फ्रोझन मध्ये खूप मोठं वापरलं जातं. असे बरेच प्रोडक्ट्स आहेत की जे आपण प्रोसेसिंग मध्ये हे करू शकतो. त्यामधले काही छोटेसे एक्झाम्पल्स इथं शेअर केलेले आहेत. डिहायड्रेटेड गर्किन्सला खूप मोठी व्हॅल्यू आहे. युरोप, युके मध्ये आता सध्या गर्किन्स म्हणजे आपल्या एक कुकुंबरचाच एक फॅमिली मेंबर आहे. कुकुंबर सारखंच असतं ते, छोटेसे स्पाइन्स असतात त्याच्यावरती, वेलवर्गीय आहे आणि यामध्ये एक्सपोर्टला खूप मोठी मागणी आहे गर्किन्सला. आणि ते जर आपण प्रोसेस किंवा डिहायड्रेटेड गर्किन्स जर केले तर त्याला पण खूप मोठी मागणी आहे. फ्रेश फ्रोझन व्हेजिटेबल्स सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आहे. फ्रोझन व्हेजिटेबल्स वरती आपण काम करू शकतो का? आता डिहायड्रेटेड व्हेजिटेबल्सची संकल्पना पण आली, फ्रोझन व्हेजिटेबलची पण संकल्पना आली, जे की आपण साधारणतः आपण मटरमध्ये पाहतो की ते फ्रोझन असतात. तर तसेच वेगवेगळ्या सगळ्या भाजीपाला आपण फ्रोझन करू शकतो का आणि तो ऍज इट इज स्टोअर करू शकतो का विदाउट डिस्टर्बिंग न्यूट्रिशनल व्हॅल्यू? हा खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे. यामध्ये आपल्याला आवाज येत नाही सर. डिस्कनेक्ट झालेलं दिसतंय. 2 मिनिटांमध्ये सुरू होईल. ओके सर, ओके.
जाधव साहेब. सर आवाज येत नाही. हो काय ते त्यांचं जे 2 कनेक्शन आहे त्याच्यापैकी एक डिस्कनेक्ट झाली ते 1-2 मिनिटात. बरं सर. मोबाईलवरून आणि एक लॅपटॉपवरून झालेले ते मोबाईलचे कट झाले बहुतेक. ओके ओके. हॅलो, तर काही चेरी टोमॅटोज आहेत तर ते आपण पाहू शकतो. हॅलो, माझा आवाज येतोय? हो येतोय सर, येतोय. येतोय ना सर? हो 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 येतो सर. ऍक्च्युली काय होतंय, ऑटोमॅटिक डिस्कनेक्ट होती मीटिंग. ठीक आहे सर, काय ओके ओके. सो यामध्ये आपण पाहू शकतो तर अशा प्रकारे आपण व्हॅल्यू चेन ही डेव्हलप करू शकतो आपल्या प्रोडक्टची आणि आपल्या प्रोडक्टला एक वेगळी व्हॅल्यू क्रिएट करून तो आपण चांगल्या रिटेल लाईनला किंवा चांगल्या रिटेल स्टोर्सला आपण तो प्रेझेंट करू शकतो आणि आपल्याला चांगले रेट्स हे मिळू शकतात. धन्यवाद. काय प्रश्न असतील तर विचारा. सर्वांना विनंती आहे की काय प्रश्न असेल तर विचारा आणि ठिकाण सांगा. उत्तर द्यायला सोपं जातंय. नमस्कार सर. नमस्कार. बोला. सर मी मिलिंद घोरपडे सर, कृषी सहाय्यक जालना तालुका, जिल्हा जालना. हा बोला सर. सर माझे प्रश्न आहे सर, एक 2-3 प्रश्न सर माझे. पहिला प्रश्न माझा असा आहे सर, ते ग्लोबल गॅप सर्टिफिकेट आहे सर, त्याची प्रोसेस काय मिळवण्यासाठी? आणि Okay. दुसरा प्रश्न असा आहे सर माझा, जे तुम्ही सांगितलं इथिलीन ऑब्झर्वर जे आहे, तर ते म्हणजे मार्केटमध्ये कोणत्या याच्यात आपल्याला मागणी करावं लागेल तेव्हा ते मिळेल? त्याचं नाव सांगा सर. आणि कोणते? तिसरी मिलिंद इथिलीन ऑब्झर्वर. अच्छा. हा. हो. आणि तिसरा प्रश्न सर माझा असा आहे, भाजीपाला एक्सपोर्ट साठी आपल्याला काय प्रोसेस करावं लागेल सर नेमकी? ओके. हा, आणि एक शेवटचा प्रश्न सर माझा, जे तुम्ही सांगितलं सर डिहायड्रेटेड आणि फ्रोझन संकल्पना, तर फ्रोझनचं ऍप्लिकेशन नेमकं कसं करावं लागेल आपल्याला? काय अप्लाय करावं लागेल त्यासाठी? प्रोसेस काय करावं लागेल? हो ओके. हो. सर खूप छान प्रश्न विचारलेत आपण. यामध्ये सुरुवातीचा जो आपला प्रश्न होता की ग्लोबल गॅप साठी आपल्याला काय करावं लागेल, म्हणजे सर्व तुम्ही बऱ्यापैकी तुम्ही सगळे प्रोसेस विचारलेले आहेत. ग्लोबल गॅप आहे, भाजीपाला एक्सपोर्ट आहे, त्यानंतर फ्रोझन व्हेजिटेबल साठी आपल्याला कशा प्रकारे काम करावं लागेल. डेफिनेटली हा कन्सेप्ट म्हणजे आपण आता सेशन त्यासाठीच कंडक्ट केलं, जे हा एक पार्ट फक्त इंट्रोडक्टरी पार्ट होता या सेशन मधून. आपण सर्वांना माहित आहे की ऑनलाईन सेशन मध्ये आपण फक्त एक इंट्रोडक्शन करून देतो की असं कन्सेप्ट आहेत, अशा प्रकारे आपण काम करायचंय. तर आता मी ग्लोबल गॅप बद्दल थोडक्यात सांगतो तुम्हाला की ग्लोबल गॅपचं जे आहे तर याला एक इंटरनॅशनल एजन्सीज आहेत. ग्लोबल गॅप साठी तुम्ही कृषी सहाय्यक आहात, कृषीमध्ये काम करत आहात. यामध्ये आम्ही तुम्हाला काही माझा नंबर तुमच्याकडे आहे, मी तुम्हाला काही एजन्सीचेच कॉन्टॅक्ट देईल ग्लोबल गॅप जे ऑडिट करतात तुमच्या फार्मचे. पर्टिक्युलर तुमचे ग्रुप्स असतील तर सगळ्यात बेस्ट, इंडिव्हिज्युअल फार्म असेल तरी पण चालेल. साधारणतः एका एकरला जी कॉस्ट आहे ती साधारणतः 10,000 रुपयापर्यंत येते ग्लोबल गॅपची, 10 ते 15,000 रुपयापर्यंत. आणि हेच जर समजा काही एखाद्या एक्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून तुम्ही जर केली तर ते स्वतः एक्सपोर्ट कंपनी तुम्हाला ते ग्लोबल गॅप फ्री ऑफ कॉस्ट करून देईल. तर ही पण असतं. आणि या भारतामध्ये काही नॉमिनेटेड एजन्सीज आहेत, तर मी तुम्हाला त्या एजन्सीजचे म्हणजे 4 ते 5 एजन्सीज आहेत, तर त्याचे मी तुम्हाला नंबर देईल आणि तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, जरी एजन्सीज जरी आली तुम्हाला ते प्रोसेस देतील. सगळ्यात मोठा पार्ट आहे डॉक्युमेंटेशनचा. जवळजवळ साधारणतः 21 प्रकारचे वेगवेगळे डॉक्युमेंट्स आहेत. जसं मी सुरुवातीला फक्त 3 ते 4 डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगितले. म्हणजे तुम्हाला तुमच्या फार्मचं सर्व रेकॉर्ड्स, तुम्ही जे डे 1 पासून काय काम करताय ते सगळे रेकॉर्ड्स तुम्हाला तिथे ठेवायचे. समजा डे 1 पासून म्हणजे काय की समजा तुम्ही आता एखाद्या क्रॉपचं ग्लोबल गॅप करत आहात, म्हणजे समजा तुम्ही चिली लावली आहे आणि चिलीसाठी तुम्हाला ग्लोबल गॅप करून घ्यायचा आहे. तर चिली लावल्यापासून मागच्या वर्षी काय होतं प्लॉटमध्ये, मागच्या वर्षाचा रेकॉर्ड आणि तुम्ही चिली लावल्यापासून तुम्ही काय ऍप्लिकेशन्स केलेले आहेत,
तर त्याचं रेकॉर्ड्स तुम्हाला ठेवावं लागेल आणि ते बाकीचे जे फॉर्म्स असते ते ऑनलाईन तुम्हाला मिळतील, आपल्या वेबसाईट्स वरती असतात ग्लोबल गॅपच्या, आणि तुम्ही ते सगळे वेबसाईट टॅली करून तुम्ही हे करून तुम्हाला ते सगळे फॉर्म्स त्या एजन्सीच्या माध्यमातून तुम्हाला ते ऑडिट करून मिळलं जाईल. हा तुमचा पहिला प्रश्न होता. त्यानंतर तुम्ही इथिलीन ऍब्झॉर्बर आहे, त्यानंतर आपल्याकडे काही इथिलीनचे पॅड्स आहेत, आपल्याकडे पॉलिफिल्म आहेत, आपल्याकडे पनेट्स आहेत, आपल्याकडे प्रायमरी पॅकेजिंग, सेकंडरी पॅकेजिंग, या सगळ्या गोष्टींचे कॉन्टॅक्ट आपल्याकडे आहेत. या गोष्टी पण मी पण आता मार्केटमध्ये सगळ्यात चांगली काम करत आहे या सगळ्या पॅकेजिंग मटेरियलवरती. तर ते त्यांचे जे पॅड्स आहेत किंवा त्यांचे ते इथिलीन ऍब्सॉर्बर, मार्केटमध्ये इथिलीन ऍब्सॉर्बर म्हणूनच बोललं जातं, आणि ते त्याचे जे काही पॅड्स आहेत किंवा त्याच्या ज्या फिल्म्स असतात किंवा त्याचे जे पेपर्स असतात ते तुम्हाला त्या पर्टिक्युलर कंपनीचे मिळतील. मी तुम्हाला पण त्याचे कॉन्टॅक्ट शेअर करतो. त्यानंतर तुमचा तिसरा प्रश्न होता की भाजीपाला एक्सपोर्ट कंपनी किंवा एक्सपोर्ट कसं करू शकता. आता एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला एक तुम्हाला टार्गेट करावं लागेल की तुम्हाला युरोपमध्ये करायचंय, युके मध्ये करायचंय का तुम्हाला गल्फ कंट्रीमध्ये करायचंय. भाजीपाला एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला एक एक्सपोर्ट इम्पोर्टचा एक लायसन पहिली गोष्ट आहे, जो अपेडाच्या वेबसाईट, म्हणजे तुम्ही जर अपेडाची वेबसाईट सगळी फॉलो केली तर तुमच्या लक्षात येईल की सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये आहेत. आपल्याला खूप सिंपल प्रोसेस असतात. ज्या काही इम्पोर्ट एक्सपोर्टचा लायसन आहे किंवा तुम्हाला तुमच्या फर्म म्हणजे स्वतःची तुम्हाला एक फर्म लागेल आणि त्या फर्मचं सगळे डिटेल्स, जसं की आपण शॉप ऍक्ट लायसन वगैरे म्हणतो त्या गोष्टी लागतील. एक्सपोर्ट इम्पोर्टचं लायसन एक सगळ्यात महत्वाचं असतं, ते सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि तुम्ही ज्या कंट्री सोबत काम करणार आहात, ज्या कस्टमर सोबत काम, मला पर्टिक्युलर या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन, हे प्रोडक्ट आम्ही तुम्हाला रिक्वायरमेंट आमचे आहे आणि हे प्रोडक्ट ते सप्लाय करणार आहेत, असा एक प्रकारचा तुम्हाला एक डॉक्युमेंट त्यांच्याकडून तुम्हाला घ्यावं लागेल. या पद्धतीने तुम्ही जर गेला तर सगळ्यात सोपी पद्धत आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की यामध्ये तुम्हाला जर तुम्हाला रेसिड्यू फ्री मध्ये काम करायचं असेल तर रेसिड्यू फ्री मध्ये आपल्याकडे गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे तुम्ही कृषी विभागामध्ये सगळ्या प्रोसेस आहेत, आपल्याकडे फॉर्म्स असतात. आपल्याला त्या अपेडाच्या वेबसाईट वरती सगळे डिटेल्स आहेत, कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला ते वेजनेट, म्हणजे आपण वेजनेट वरती जर रजिस्टर करावं लागतात. पहिल्यांदा आपल्याला वेजनेट वरती रजिस्टर केल्यानंतर आपल्याला एक कोड मिळतो फार्मरचा, आणि त्या कोड वरती आपण पुढच्या सगळ्या प्रोसेस आपण करू शकतो. तर तुम्ही सुरुवातीला अपेडा आणि वेजनेट या दोन गोष्टीवरती लक्ष द्या. वेजनेट मध्ये तुमचे सगळे प्लॉट्स रजिस्टर करून घ्या आणि त्यानंतर जी डॉक्युमेंट प्रोसेस असते तर ती डॉक्युमेंट प्रोसेस तुम्हाला मी डिटेल्स सांगण्यात येईल. त्यानंतर फ्रोझन व्हेजिटेबल्स हा एक मोठा प्रश्न आहे. फ्रोझन व्हेजिटेबल्स मध्ये जर आपण विचार केला तर फ्रोझन आहे, व्हॅक्यूम आहे, डिहायड्रेटेड व्हेजिटेबल्स आहेत. यामध्ये मशिनरीचा रोल खूप महत्वाचा आहे. आपल्याला प्रोसेस ऍप्लिकेशन ह्या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंट लेवललाच होतात. तुम्ही जे काही आपले प्रोसेसिंगचं डिपार्टमेंट आहे तिथे तुम्ही अप्लाय करू शकता, बट तुम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये प्रोसेस करणं कसं, कोणती मशीन्स तुम्ही वापरणार आहात. जसं की आता यामध्ये जी मी तुम्हाला मगाशी प्रोडक्ट दाखवलं ते आहे व्हॅक्यूम, म्हणजे ज्याला आपण म्हणतो व्हॅक्यूम फ्रायर. यामध्ये आपण कस्टमाइज मशीन केलेलं आहे, म्हणजे की जे साधारणतः 4-5 ठिकाणांहून वेगवेगळे पार्ट्स कलेक्ट केले आणि ते मशीन आपण वापरतोय. यामध्ये प्रोसेस लाईन्स मार्केटमध्ये खूप उपलब्ध आहेत, पण आपल्याला नक्की कशा प्रकारे प्रोसेस करायचे, कशा प्रकारे काम करायचे मध्ये ऍप्लिकेशन खूप सोपे आहेत. म्हणजे असं काही की तुम्हाला जर एखादा रजिस्टर करायचं असेल तर ते सेम प्रोसेस आहे. म्हणजे तुम्हाला एखादा शॉप ऍक्ट लायसन, तुमचं डिटेल्स, तुमच्या काउंटरची डिटेल्स, तुम्ही कोणता प्रोडक्ट काम करणार आहे. पण विक्रीसाठी जर करायचं असेल तर विक्रीसाठी तुम्ही एक्सपोर्ट मार्केट पण तुम्हाला ओपन आहे, त्यासाठीच एक्सपोर्टची प्रोसिजर सेम आहे. आणि तुम्हाला इंडियन मार्केटमध्ये काम करायचं असेल तर इंडियामध्ये फक्त तुम्हाला या प्रोडक्टचं सर्टिफाईड, म्हणजे हे प्रोडक्ट FSSAIचं लायसन लागेल तुम्हाला. आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे जसं की आपण त्यात न्यूट्रिशनल व्हॅल्यू काय आहे ही लॅबला टेस्ट करून त्यामध्ये प्रिंट करावं लागेल. या गोष्टी पाहणं खूप गरजेचं आहे. ओके सर, धन्यवाद सर. ओके. आणखी काही कोणाचे प्रश्न असेल तर नाव आणि ठिकाण सांगून विचारा. काही प्रश्न? जाधव सर, एक मला विचारायचं होतं की आपल्याकडे एक प्रदर्शन भरतंय बघा. येस 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 येस. ते कधी असतंय? म्हणजे म्हणजे आम्ही ऐकलेले खूप चांगलं असतंय म्हणून. खूप. हा, सगळ्यांना मी विनंती करतो की जानेवारी 20 तारखेला 20, 21, 22, 23 20 जानेवारी आत्ताच्या 2022, म्हणजे आता जानेवारीमध्ये 2 महिन्यामध्ये, पुढच्या जे डिसेंबर झाला आता, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये आपलं प्रदर्शन असतं. तर आता ह्या वर्षी 4 दिवसाचं प्रदर्शन आहे. यामध्ये सर्व लाईन्स, सर्व प्रोसेस असेल, व्हेजिटेबल ग्रोईंग असेल, पॉलीहाऊस असेल, ओपन फील्ड असेल, त्यामध्ये त्याची व्हॅल्यू चेन असेल, या सर्व गोष्टी, मार्केट लिंकेज असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतील. त्यामुळे सर्वांनी आवर्जून या 20 तारखेला आवर्जून आपला सहभाग नोंदवावा
यामध्ये आपल्याला सर्व गोष्टीचा लाभ किंवा सर्व गोष्टी माहिती करून नक्कीच घेता येते. काही प्रश्न आणखी कोणाचे? सर ही जी पीपीटी काही ग्रुपवर शेअर करा सर प्लीज. हो हो पाठवतो सरांना. ठीक आहे. ओके सर. पाठवतो. येस येस. एक माझी सर्वांना अशी विनंती होती की देशामधलं अत्यंत उत्कृष्ट असं कृषी विज्ञान केंद्र बारामतीला आहे. तर मी आपल्याला सांगणारच होतो, विनंती करणारच होतो की तिथे कधीतरी एकदा तरी तुम्ही जाऊन पाहून या. परंतु आता सरांनी आपल्याला सांगितलंय की जानेवारी महिन्यामध्ये 20, 21, 22 आणि 23 असे 4 दिवस आहे. तर सर्वांना विनंती आहे की आपणही तिथे जा आणि याचा बऱ्याच म्हणजे लोकांना हे सांगा सुद्धा, आपल्या शेतकऱ्यांच्या ग्रुपवर वगैरे टाका आणि तिथं जास्तीत जास्त आपले शेतकरी आणि आपले जे कृषी खात्याचे आपले जे सहकारी आहेत यांना तिथं पाठवा. कारण हे अत्यंत उत्कृष्ट असं प्रदर्शन असते आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती ही अत्यंत पाहण्यासारखी इन्स्टिट्यूट आहे. काही प्रश्न आहेत का? प्रश्न नसतील तर आपण इथे थांबू मग. ओके सर. ओके. तुषार जाधव सरांनी आपल्याला जे भाजीपाल्यामध्ये जो काय लॉस होतोय, जो आपल्या फार्म लेवलला तसेच ट्रान्सपोर्ट लेवलला व नंतर विक्री झाल्यानंतर अशा, तर तो वाचवण्यासाठी काय काय करता येईल याच्याबद्दल एक माहिती दिली. तसेच जो पुरवठा साखळीमध्ये कसं आपल्याला त्याचे व्हॅल्यू ऍडिशन करता येईल याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केलं. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीचा अंतर्भाव होतोय असं सविस्तर कमी वेळामध्ये त्यांनी सविस्तर असं मार्गदर्शन केलंय. आपण खास भविष्य काळामध्ये जाधव सरांना आपण खास एक केवळ भाजीपाल्यासाठी आपण एक 2-3 दिवसाचं एक प्रशिक्षण ठेवूया आणि याच्यातून आपण त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती घ्यायचा प्रयत्न करू. मी जाधव सरांचे तसेच आपल्या प्रशिक्षणार्थी जाधव सरांचे मी आभार मानतो आणि यानंतर आपण एक दुसरं सत्र सुरू होणार आहे. एक यशोगाथा आहे. जाधव सर आपण गेला तरी चालतंय सर. एक्झिट हो झाला. सर. हो सर. हो सर. ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू सर. एक 2च मिनिटं.